नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. अवंतिका म्हणते, बहिणी तुम्ही खरंच हिचं ऐकताय आणि लग्न लावून देताय ऋषिकेश दादाचं आणि हिचं. अवंतिका आता शांत बस, वाद वाढवण्यात काहीच अर्थ नाहीये. ऐश्वर्या म्हणेल ते आणि तसंच आपल्याला करायचंय, त्यामुळे प्लीज कुणी काही बोलू नका, काही समजायलाही जाऊ नका. ती म्हणतीये ना, अगदी तसंच होणार. जानकी एकदा नाही 4-5 वेळेला म्हणते की हे लग्न मला मान्य आहे, हे लग्न मला मान्य आहे. ऐश्वर्या आणि ऋषिकेशचं लग्न मला मान्य आहे. सगळ्यांना आका जब्बर धक्का बसलेला असतो की जानकी ऋषिकेशवर इतकं प्रेम करते आणि ऋषिकेशचं लग्न ऐश्वर्यावर लावून द्यायला तयारच कशी झाली. रडत रडत आता वर गेलेली असते निघून जानकी. ऐश्वर्याला मात्र भयानक असा आनंद झालेला असतो, कारण तिला हवंय तर ते आणि अगदी तसंच होत असतं. माया आणि लताबाई असतात. माया अजूनही विचार करत असते. लताबाई म्हणते, अगं ते जायफळ कुठे आहे, जायफळ कुठे सांगता येईल का तुला. मायाचं लक्षच नसतं. काय ग, काय झालं. काय नाही हो काकू, सारखा मला आपला फसलेला प्लॅन आठवतो. अगं जे झालंय ते डोक्यात ठेवू नको, नाही तर दुसरा प्लॅन आपला फसायचा, कळतंय का तुला. नाही आता मला कुठलाही प्लॅन फसू द्यायचा नाहीये. लताबाईने आता जबरदस्त प्लॅन केलेला असतो. दुधामध्ये जायफळ भरपूर घालायचं, म्हणजे जो माणूस येणारे किराणा वगैरे काय लागतील ते सामान, तो हे दूध पिणार आणि जास्ती वेळ झोपणार. त्याच्या समोर आधी आपण इतकं भांडायचं नाटक करायचं की जास्त वेळ त्याचा इथेच गेला पाहिजे. बरोबर तो दूध पिणार आणि आपल्याला हवंय तेच होणार, कळतंय का तुला. आज आपण परत प्रयत्न करायचा. दोघींनी आता मस्त प्लॅन केलेला असतो आणि लताबाई म्हणणार तसंच ते ऐकणार असते. आता दोघी म्हणतात, त्याला येऊ दे, या वेळेला माझ्यामुळे काय प्लॅन फसणार नाही काकू, अजिबात तुम्ही घाबरू नका. इकडे आता आजी म्हणते, वा 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 ऐश्वर्या, तू वागलीस ना, अगदी योग्य वागलीस. असंच वागायचं आणि ना मुसके आवळायला पाहिजे. एकदा काय तुझा प्लॅन सक्सेस झाला की ती जानकीची कशी नांगी ठेचते ना, बघतच राहा ऐश्वर्या. आजी तुम्ही टेन्शन घेऊ नका हो, ऐश्वर्या आहे ना, डोंट वरी. आता बघा एकेकाला कशी माझ्या तालावर नाचायला लावते. आजी म्हणते, ऐश्वर्या खरंच तुझं डोकं आहे ग सॉलिड. आजी ती माझ्या पुढे फुदकणार नाही आणि पुढे पुढे सुद्धा करणार नाही. या वेळेला मी तिला अशी काय कात्रीत पकडलीये ना की आता ती हालचालच करणार नाही. आजी म्हणते, हो अगं नाकात घातलेली वेसन अशी काय ताईट आवळ की अगदी मान सुद्धा हल्ली नाही पाहिजे या जानकीची. चांगली जिरव आता ऐश्वर्या, संधी मिळाली आहे ना, या जानकीला तू काही सोडू नकोस. ऐश्वर्या म्हणते, आजी अजिबात काळजी करू नका, ठरवलं तरी ती जानकी माझं काही एक वाकडं करणार नाहीये. आजी म्हणते, जानकी काय तुला माहित नाही ऐश्वर्या, अगं ती जानकी पोहोचलेली चीज आहे. होला हो असं करेल, ऐन वेळेला असं काय तुझा काट्याने काटा काढेल ना ऐश्वर्या, तुला पण कळणार नाही कधी काय कसं घडलं. त्यामुळे अगदी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहू नको आणि जानकीला हलक्यात घेण्याची चूक करू नको. अगं ती जानकी आहे, आजपर्यंत तिने काय काय केलंय माहिती ना तुला, त्यामुळे अगदीच तिला कात्रीत वगैरे पकडली, तुझ्या तावडीत आली हे ठीक आहे, पण ती साधी साधारण काहीच करणार नाही असं समजू नको. सगळं काही करणार नाही, पण शेवटी ती जिंकणार हे होईल. त्यामुळे ऐश्वर्या लक्ष देते जानकीकडे. जानकी इच्छाधारी रागीने इच्छाधारी, तू फक्त शेपटीवर पाय दिला नाही ग, मनी काढून घेण्याच्या प्रयत्नात आहे. आणि तिचा जीव जर जाणार असेल, ती साधारणपणे जीव सोडणार का नाही, काहीतरी प्रयत्न तर करणारच ना. ऐश्वर्या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये अजून काही गमवायचा प्रयत्न करू नकोस. ही म्हातारी इतकी खोडीची असते. ऐश्वर्या अगदी कॉन्फिडन्स मध्ये असते की जानकी माझ्या बाजूने. म्हातारी तिच्या मनात अजून वेगवेगळ्या शंका आणि अजून तिला तयार करत असते. काय ग जानकी, एका गोष्टीची शंका आली नाही का, ऋषिकेश आणि जानकी एकमेकांना सोडायला एकदम कसे तयार झाले, इतका जीव आहे त्यांचा आणि इतके सहजासहजी कशी तयार झाली ही जानकी नवऱ्याला सोडायला. आजी तुम्ही म्हणताय ते ठीक आहे, पण आहो तिची मजबुरीच तशी आहे, आई हवी आहे, जेलमधून सुटायचंय म्हणल्यावर झाली की तयार. ऐश्वर्या वरवरचं नाटक तर नसेल ना, आणि पडद्यात काहीतरी वेगळं शिजतंय असं जर नसेल ना बाई, नाहीतर तू तोंड कशी पडायची. आजी टेन्शन घेऊ नका हो, जानकीची या वेळेला चांगलीच फजिती झालेली आहे, त्यामुळे ती काही एक नाटक करणार नाही आणि हे सगळं खरं चाललंय हे मला माहिती आहे की, स्वतःच्या डोळ्याने बघतीये मी जानकीचे हाल. तुम्ही आजी टेन्शन घेऊ नका आणि काही बाई विचार करत बसू नका. आजी कसं आहे ना, नाक दाबलं की फक्त जगण्यासाठी स्ट्रगल करतो आणि जानकीचं बरोबर नाक दाबलंय मी, तिला फक्त जीव वाचवायचा पडलाय. ऋषिकेश पिशिकेश सगळं गेलंय खड्ड्यात, आता फक्त जीव वाचला की मग बाकीचं बघता येईल. त्यासाठी जानकीवर तुम्ही अजिबात शंका घेऊ नका, अगदी खरखर ती माझ्या चिमटीत पकडली आहे, एवढं मात्र खरं. तिच्या डोक्यात जरी काही शिजत असलं तरी काही करू शकत नाही, उलट मीच तिला स्थळोकी पळो करून सोडणार आणि पळताबाई थोडी करणार. वा 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 ऐश्वर्या, खरंच शोभती बरं माझी नाचून.
माझ्या गुंड्याची बायको, होणाऱ्या गुंड्याची आई. हो हो हो, अगं मस्तीत खेळायला जाऊ नको. तू काय खेळ खेळणार आहे, तू काय करणार आहे याचा नीट बारीक विचार कर. आणि हो, जानकी सुद्धा काय खेळ खेळणार आहे याचा सुद्धा विचार करा. दोन्हीही बाजूंचा विचार कर, म्हणजे तुला जिंकायला मदत होईल ग ऐश्वर्या. आजी बरं, तुम्ही जे म्हणताय अगदी आपण तसंच करूया. ऋषिकेश, जानकी, अवंतिका, सौमित्र चौघांनी मीटिंग भरवलेली असते. ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्याने सगळे तिचे कारनामे मायासमोर तोंडाने कबूल केले. जानकी म्हणते हो, आणि तिने माझी आई कुठे हे तिला माहितीये, तिनेच लपवून ठेवलीये. जर ऋषिकेशने लग्न केलं तर एका मिनिटात तिची आई देणार असं तिने वादाही केलाय. त्यामुळे आपण ती जे म्हणते अगदी तसंच करायला लागणार. अवंतिका म्हणते तुम्ही खरंच लग्न करणार आहे का त्या ऐश्वर्याची? ते शक्य नाही ग, मी जानकीचा हात कधीच सोडणं शक्य नाही. आता फक्त हे नाटक चाललंय ऐश्वर्याला वेडं बनवण्यासाठी. दादा, ती साधी नाहीये, खूप पोहोचलेली बाई आहे. तिला वेड्यात काढणं इतकं साधारण गोष्ट नाहीये. तीही आपल्या पुढची आहे हे लक्षात ठेवा. सौमित्र म्हणतो दादा, तिला हलक्यात घेऊ नका. मागच्या वेळेला तिने आपल्याला कसं पकडलं होतं, आपली चोरी कळतंय ना तुला? जानकी म्हणते हो सौमित्र भाऊजी, तिने आपल्याला मागच्या वेळेला पकडलं, पण या वेळेला आपण ऍज इट इज जसं नाटक चालू आहे ना अगदी तसंच चालू ठेवायचं. त्यात काही एक फरक करायचा नाही. ऐश्वर्याच्या तालावर नाचतोय तर ऐश्वर्याच्या तालावरच नाचतोय आपण. आणि हो, ती किती शहाणी आपल्याला माहितीये. तिला असं वाटतं की ती आपल्या पुढे एक पाऊल आहे, तिच्या पुढे ही 2 पावलं आपण चालायचे आणि तिच्या डोक्यावर बसायचं. कळतंय का भाऊजी? आपण जे करतोय हे नाटक आहे हे तिच्या लक्षात आलं नाही पाहिजे. शेवटपर्यंत आपण हे खरोखर वागतोय हेच तिला कळायला पाहिजे. त्यामुळे ती गाफील राहणार. मग ऐन वेळेला आपल्या तावडीत ती नक्कीच सापडणार. हे बघ वहिनी, तू जे म्हणतेय त्यात खूप मोठी रिस्क आहे. लग्न ही साधारण गोष्ट नाहीये, आणि एकदा काय लग्न झालं की ती काहीही करायला तयार आहे, लक्षात ठेव. जानकी म्हणते हो, पण आता सत्य जाणून घ्यायचं असेल तर भाऊजी थोडी तरी रिस्क घ्यायलाच लागणार ना. इकडे आता जानकी, सौमित्र, अवंतिका, ऋषिकेश जबरदस्त असा प्लॅन करत असतात. आणि खरं काय घडलंय ते ऋषिकेशने आणि जानकीने आता सौमित्र अवंतिकाला सांगितलेलं असतं. आता लग्नाच्या प्लॅन मध्ये हे दोघंही सामील झालेले असतात. आता मात्र हे नाटक असंच चालू ठेवायचं असं ठरलेलं असतं. ऐश्वर्या म्हणेल अगदी तसं आणि तसंच होणार. इकडे आता माया आणि लताबाई यांच्याकडे त्या माणसाने ठरल्याप्रमाणे खाण्यापिण्याचं सामान आणून दिलेलं असतं. आता या दोघे त्याच्याशी खूप छान वागतात सुरुवातीला, आणि त्या खाण्यापिण्याच्या वस्तू त्यांनी हातामध्ये घेतलेल्या असतात. तोही जरा वेळ तिथे थांबलेला असतो. लताबाई म्हणते काय रे बाळा, थकलेला दिसतोय. आणि हो, तुझे वागतोय तो नाहीला जे आम्हाला कळतंय की तुझं काम आहे बाळा, ते पैसे मिळतात म्हणून तू काम करतो, पण जरा थकलेला दिसतोय. काही खाल्लं पिल्लंच की नाही रे? तो आता जायला निघतो. अरे थांब रे माया, दूध आण का याच्यासाठी? हो हो हो, आणते की काकू लगेच. आता माया पटकन त्या गुंडासाठी दूध आणत असते, जे यांनी खूप जास्ती जायफळ घालून बनवलेलं असतं की ते पिला की हा गुंड झोपणार म्हणजे झोपणारच. अरे मसाला दूध बनवलंय छान, घे पी, छान आहे. नाही नको, तुमच्याकडून काही घ्यायला प्यायला खायला मला मनाईये. मी जर काही खाल्लं पिल्लं तर बॉस मला मारून टाकेन. तुमच्याकडून मी काही खाऊ पिऊ शकत नाही, सॉरी. काय रे, मी तुझ्या आईसारखी ही तुझ्या बहिणीसारखी दुधात काही मिक्स करून देऊ असं वाटतं की काय? हे बघा, माझं काम झालंय, मी जातो. तुम्हाला सामान आणून देणं एवढी जबाबदारी होती, आता मी इथून चाललोय. म्हणतात मायेने दिलेल्या वस्तूंकडे पाठ फिरवू नाही रे. दिलंय प्रेमाने मायेने, आईच्या मायेने, तर घ्यावं प्यावं, ते खावं, बरं वाटतं आईला. लताबाईने बरोबर त्या माणसाला आता घोळात घेतलेलं असतं. हसून गोड बोलून आईची माया लावून त्याला दूध प्यायला लावलेलं असतं. चल रे, इकडे बसून पिऊया दूध आपण. तोही आता आईची माया म्हटलं की पघाळलेला असतो आणि आता सोफ्यावर येऊन निवांत असं दूध प्यायला तयार झालेला असतो. लताबाईने अगदी हाताला पकडलेलं असतं. बाळा, हे हातातलं खेळणं लांब ठेव रे, फार भीती वाटते आम्हाला. तो माणूस आता यांच्या भूलथापाला बळी पडलेला असतो आणि दूध पिण्यासाठी तयार होतो. तो मस्त दूध पीत बसलेला असतो. माया आणि लताबाई ठरल्याप्रमाणे आता त्यांच्यात भांडण सुरू करतात. इतकं काय भांडण, थोडं थोडं करता करता खूप मोठं असं भांडण सुरू झालेलं असतं. तो सुरुवातीला यांच्याकडे बघतो आणि फक्त हसत असतो. लताबाई म्हणते बघ की हिला संस्कार आहेत का, मोठ्यांशी कसं बोलायचं वागायचं. काय रे, हिला काय ठेवलंय माझ्यासोबत? काय लावलंय नाटकं तुमचं, तुम्हाला माहिती बाबा. या पोरीने मात्र माझे जीव घेतलाय रे. अजिबात काही करत नाही, सगळं काही मी करायचं रे. मला मस्त आनंद येत असतो यांचे भांडणं चालले म्हणून. तो दूध पित असतो आणि यांच्या भांडणाचा आनंद घेत असतो. अगदी मजेत सगळं काही छान चाललेलं असतं. तोही बिंडोकोच वाटत असतो. यांचे भांडणं चालले तरी दूध पित असतो आणि हसत असतो. या दोघी मात्र कचा 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 अशा भांडत असतात. लताबाई आणि माया बरोबरच ठरलंय तसं भांडत असतात आणि तो वेडा माणूस यांच्या खरंच नाटकाला फसलेला असतो.
हळूहळू दूध पित असतो आणि हसत हसत त्यांच्या नाटकाकडे बघत असतो. इकडे आता वेगळंच काय चाललेलं असतं. ऐश्वर्या सनई वाजवत असते तोंडाने. आता लग्नाची अशी शेहनाई वाजणार बाई आणि आनंद व्यक्त करत असते. तेवढ्यात काय तो ऋषिकेश आलेला असतो. पटकन उभी राहते. अहो, आधी सांगायचं की तुम्ही येणार आहे. तोंड झाकलं असतं, खांद्यावरून पदर घेतला असता. म्हणजे कसं आहे, आता होणारे नवरोबा येणार म्हटल्यावर थोडं काहीतरी मला लाजायला लागणार की. ऐश्वर्या आता भयानक असं नाटक करत असते. अगदी निर्लज्ज असते ती. जगाला ओरडून सांगायचंय, मला माझा आनंद व्यक्त करायचाय. ऋषिकेश म्हणतो, कसला आनंद? कमॉन, काय चाललंय तुमचं? कसला आनंद म्हणून काय विचारताय? होणारे अहो, अजून काही पुरावा दाखवू का? एवढा बघा, एवढाच तुमच्यासाठी खूप झाला. ऋषिकेश म्हणतो, जानकीची आई जिवंत आहे, हा पुरावा तुझ्याकडे आहे होय? हो बघा की. आता पटकन मोबाईल मधला AI च्या मदतीने बनवलेला व्हिडिओ ऋषिकेशला दाखवलेला असतो. ऋषिकेश जेव्हा तो बघतो तेव्हा त्यालाही धक्का बसतो. त्याच्या लक्षातही येत नाही की हा व्हिडिओ AI च्या मदतीने बनवलेला असणार आणि आता ऐश्वर्या मला उल्लू बनवतीये. ऋषिकेशने अगदी सहज तिच्यावर विश्वास ठेवलेला असतो की हो, खरंच तिच्याकडे लताबाई आहे. कारण व्हिडिओ तसं बनवलेला असतो की अगदी रिअल वाटत असतो. व्हिडिओ बघतो आणि ऐश्वर्याकडे रागाने बघतो. आता रागाने बघून ऋषिकेश लगेच तंतन करत तिथून निघून गेलेला असतो. कोणी काहीही करू, जानकीला ऐश्वर्याला काही फरक पडत नसतो. ऋषिकेश गेलाय पण पुरावा तर बघितलाय ना. आता याला 100% खात्री पटलीये की म्हातारी माझ्या जवळ आहे. चला आता एक काम तर झालंय ना माझं. ऋषिकेश गेल्यावर ऐश्वर्या म्हणते, क्या बात आहे ऐश्वर्या, याला म्हणतात चेक अँड मेट. तुम्ही लोक मला मूर्ख समजत होता, हलक्यात घेत होता. आता बघा तुमच्या डोक्याचं भरीत कसं केलंय मी. काहीही कळणार नाही. मी काय करतीये ना तुम्हाला शेवटपर्यंत कळू देणार नाही. तुम्ही कितीही माझ्या पुढे चालण्याचा प्रयत्न करा. अरे ऐश्वर्या नावे सहजासहजी कुणाच्या तावडीत फसत नसते. आणि बघ ऋषिकेश, अरे खरंच बायकोचं बैल तुला फसवलं की नाही आणि आणलं की नाही माझ्या तावडीत. त्यामुळे तू आता टेन्शन घेऊ नको रे. बरोबर तुला मी फसवलाय आणि माझ्या जाळ्यामध्ये अडकवलाय. मूर्ख लोकांनो, तुम्ही प्लॅन सुरू करता, काहीतरी प्लॅन बद्दल विचार करतात, त्याच्या आधीच माझा प्लॅन सुरू झालेला असतो. तुम्ही कितीही पुढे चालायचा प्रयत्न करा, ऐश्वर्या आहे मी, अगदी परफेक्ट असं सगळं करणार आणि शेवटी मीच जिंकणार. ऐश्वर्या आता मोठ्या तोऱ्यामध्ये स्वतःलाच क्रेडिट देत असते आणि जिंकले असं तिला वाटत असतं. ऐश्वर्या म्हणते, चला त्या बिचाऱ्याने एवढं काम करून दिलं, त्याला थँक्यू तर म्हणायलाच हवंय ना. ऐश्वर्या अजिबात वेळ व्हायला घालवत नाही आणि तिच्या मैत्रिणीला फोन लावते. हॅलो, तुझ्या भावाला सांग बरं थँक्यू आणि तुझे सुद्धा खूप आभार. AI च्या मदतीने तुझ्या भावाने जो काय मला व्हिडिओ बनवून दिलाय, माय गॉड, ऋषिकेश माझ्या जाळ्यात 100% अडकलाय आणि त्याला विश्वास बसलाय की खरंच ती म्हातारी माझ्या ताब्यात आहे. थँक्यू सो मच. हा सगळं काही जे भावानी आणि तू केलंय ना त्याबद्दल खरंच खरंच आभार. खरंच थँक्यू. याची परतफेड मी करणार. हा माझा प्लॅन सक्सेस होऊ दे. दोघांनाही तुमचं बक्षीस मी देणार. थँक्यू सो मच. ऐश्वर्या म्हणते, बिचारी जानकी, ज्या आईसाठी तिच्या नवऱ्याला माझ्या ताब्यात द्यायला निघालीये तिला माहितीच नाहीये ती म्हातारी जिवंतच नाहीये, या जगातच नाहीये. कधीच तिचा पत्ता कट झालाय. म्हातारी मेलेली आहे हे जानकीला माहितीच नाही आणि खुशाल नवरा माझ्या ताब्यात द्यायला निघाली. चला, चांगली गोष्ट आहे ऐश्वर्यासाठी. वर्क होतोय प्लॅन. दोघींचं नाटक चांगलंच रंगलेलं असतं. इकडे माझ्या मुलाला सांगून तुझे हातपाय तोडायला लावते. माया म्हणते, हातपाय तोडायला ते काय राक्षस आहे का? अहो माणूस आहे साधा. अहो दादा बघा तुमच्याबद्दल काय म्हणतीये म्हातारी. तू माझ्या हातपाय तोडायला लावतीये तुम्हाला. तुम्ही काय राक्षस आहे का मला मारायला? काय ग, तू आमच्यामध्ये भांडण लावतेस का? मुलगा म्हणताना मग मुलाकडून असं विचित्र आणि घाणेरडं काम करून घेता का? मारामारीचं, खुनाचं. आई म्हणून मुलाकडून अशी घाणेरडे कामं करून घेता. लाज वाटत नाही का तुम्हाला? यांचं नाटक अगदी रंगलेलं असतं आणि जवळजवळ आता प्लॅन सक्सेसही व्हायला लागलेलं असतो. तो गुंड असतो, दूध पिऊन पिऊन त्याला बरोबर गुंगी चढायला लागलेली असते. इतकं काय जायफळ घातलेलं असतं की हा आता खरंच गुंगायला लागलेला असतो. बरोबर जो पार्वतीने प्लॅन केला तो आता सक्सेस व्हायला लागलेला असतो. माया म्हणते, काय ग, याला म्हणतीये का मुलगा? अगं म्हातारे, याच्या आधी मला म्हणत होती माझी मुलगी आहे, जीवापाड जपेल. आता हा समोर तर लगेच याला मुलगा म्हणतीये का? कसली खोटारडी आहे ग तू. कधी इकडे तर कधी तिकडे. अगं एका बाजूने थांब. कधी मुलगा कधी मुलगी, सगळे नाते हवेत. तू मात्र व्यवस्थित राहते. अगं नात्यांशी तरी प्रामाणिक राहा ग म्हातारे. माया आणि लताबाई अशा काय कचा भांडत असतात आणि हा बिचारा यांच्या भांडणानी आणि दुधानी अगदी गरागर असा फिरायला लागलेला असतो. यांचा प्लॅन आता सक्सेस होताना यांना दिसत असतो.
ते यांना भांडण करायला अगदीच इंटरेस्ट आलेला असतो. तो उठतो आणि म्हणतो, चुप. तिला चुप म्हणू नको. लताबाई म्हणते, तुला चुप. ही म्हणते, थेरडे तू चुप ग. असं म्हणता 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 तो माणूस डायरेक्ट चक्कर येऊन सोफ्यावर धाड दिशी पडतो. 100% यांचा प्लॅन वर्क झालेला असतो. यांना असा काय आनंद झालेला असतो कमालीचा, अरे बापरे. तो माणूस चक्कर येऊन पडला. यांना इतका आनंद होतो, एकमेकींच्या हातावर टाळ्या देतात. चल पटकन इथून पळून जाऊया, इथे थांबण्यात काय अर्थ नाही. अजिबात वेळ दौडत नाही आणि लगेच पळायला लागलेले असतात. पळता पळता दरवाजाजवळ येतात. दरवाजा जोऱ्या जोऱ्यात ओढतात, पण दरवाजा काय उघडायचं नावच घेत नाही. माया म्हणते, अरे दरवाजा तर बंद आहे. लताबाई म्हणते, बघू मी उघडते, तुला जमणार नाही. आता लताबाई स्वतः उघडायला लागलेली असते. लताबाई आणि माया आता परत माघारी आलेले असतात. आता काय करायचं, घाबरू नको ग, याचा मोबाईल काढ. आता हळूच मायाने त्या गुंडाच्या खिशातून मोबाईल काढलेला असतो. आता काय करू, पासवर्ड टाकायला लागणार आहे. हो टाकायला लागणार आहे, पण ऐकतीस का जरा, बघ की ट्राय करून. आता माया म्हणते, हो बघते मी, काही जमतं का. माया आता मोबाईलचा पासवर्ड काढण्यासाठी प्रयत्न करत असते. इकडे आता ऋषिकेश, अवंतिका, सौमित्र, जानकी परत एकदा चौघांची मीटिंग भरलेली असते. काय रे दादा, काय म्हटली ती ऐश्वर्या. अरे ऐश्वर्याने मला एक व्हिडिओ दाखवला, त्यामध्ये जानकीची आई जिवंत आहे असं दिसत होतं आणि तिच्याच ताब्यात हे सुद्धा कळालं. तिच्या आईच्या डोक्यावर कोणीतरी बंदूक ताणू नये असं कळालं. म्हातारी बरोबर तशीच बांधलेली असते आणि बंदूक ताणवल्याचा व्हिडिओ बनवलेला असतो. म्हणजे बंदुकीच्या जोरावर म्हातारीला बांधून ठेवलं असं स्पष्टपणे ऐश्वर्याने दाखवून दिलेलं असतं. जानकी पटकन खाली बसते. अरे देवा, म्हणजे या ऐश्वर्याने खरंच माझ्या आईला इतका त्रास दिलाय की अगदी बंदुकीच्या जोरावर तिला घाबरवून ठेवलंय. माझ्या आईच्या जीवाचं काही बरं वाईट झालं नसेल ना, देवा वाचव रे तिला. आता अवंतिका जानकीची समजूत काढत असते किंवा तिला आधार देण्याचा प्रयत्न करत असते. नको नको ते विचार करू नका वहिनी, आपल्या पुढे काही आलंय का अजून, मग काही बोलण्यात करण्यात काही अर्थ नाहीये, उगाच काही विचार करू नका बरं तुम्ही. ऋषिकेश म्हणतो, तू शांत हो ग, तो व्हिडिओ मला 100% खोटा वाटला. म्हणजे कसं आहे ना सौमित्र, कॉम्प्युटरने बनवतात अगदी तसा तो व्हिडिओ वाटला. आता काय रे नवीन निघलं नाही का रे, तसला काय तो प्रकार वाटलाय. त्यामुळे त्या व्हिडिओवर फारसा काही विश्वास ठेवायचा नाही. पण आता ऐश्वर्याला असं दाखवायचंय की हो, आम्ही खरंच तुझा व्हिडिओ दाखवलाय, त्यावर विश्वास ठेवलाय आणि त्यालाच फसलोय आम्ही. तिला कळू दे की ती किती शहाणी आहे, तिच्यापेक्षाही आपण शहाणे. सगळं कळत असूनही आपण अगदी शांत राहायचं. व्हिडिओवर मला विश्वास अजिबात नाहीये, कारण तो व्हिडिओ AI जनरेट असा दिसला होता मला. आणि खरंच बंदूक ताणवली वगैरे हे वेगळं आणि व्हिडिओ बनवला हे वेगळं, हे लगेच लक्षात येतं ग. आणि हे सगळं काही खोटं खोटं चाललंय हे सुद्धा माझ्या लक्षात आलं. पण मी मात्र ऐश्वर्याच्या समोर असं काहीही दाखवलं नाही की मला सगळं कळालंय किंवा सगळं काही लक्षात आलंय. अगदी तिने व्हिडिओ दाखवला, धक्का बसल्याचं नाटक केलं आणि खरं खरं समजलो. ती आता पूर्ण गाफील झालीये की माझा व्हिडिओ सक्सेस झालाय आणि तिने जो व्हिडिओ बनवलाय त्याच्यावर मला विश्वास आहे. या भ्रमामध्ये आता ऐश्वर्या अजून दुसरा प्लॅन करायला लागलेली आहे. कळतंय का तुम्हाला, अजिबात टेन्शन घेऊ नका. सौमित्र म्हणतो, एक्झॅक्टली दादा, तू जो विचार केलाय अगदी बरोबर आहे. अंधारात नेम लावण्याचा प्रयत्न करतेय ती. आपण जर तिला घाबरलो तर तिला हवंय अगदी तसंच ती करणार, बरोबर आहे का. आणि ती आपल्याला वेड्यात काढतीये रे, तिच्याकडे काही नाही, लताबाई वगैरे कोणी नाहीये. ती फक्त आपल्याकडून नाचवायचा प्रयत्न करते आपल्याला तिच्या तालावर. तिला असं वाटतंय की ती जे करतेय तेच योग्य आणि तेच बरोबर आणि त्याच्यातलं आपल्याला काही कळत नाही असं दाखवतीये. ती मूर्ख आहे, आपण थोडी मूर्ख आहे, पण आपण तिच्या समोर सगळं माहिती नाही असं दाखवायचंय. तिच्या व्हिडिओवर आपल्याला विश्वास आहे हे आपण दाखवायचा प्रयत्न करायचा आणि शेवटपर्यंत तिच्या प्लॅन बरोबर आपण चाललो असंही तिला भासवायचंय. दादा आता एवढं सगळं करतोय म्हणल्यावर थोडी ती रिक्स घ्यायलाच लागणार. ऋषिकेश म्हणतो, अरे सौमित्र, मी आणि जानकीने सुद्धा तोच विचार केलाय. सौमित्र म्हणतो, मला 100% गॅरंटी आहे बरं. लता काकू तिच्या जवळ नाही, ती फक्त अंधारात तीर मारतीये. लागला तर लागला दगड आणि फसलो तो फसलो आपण. ती फक्त एक अंदाज घेतीये किंवा आपल्याला जाळ टाकून बघतीये. तिच्याकडे कोणीही नाहीये, काही नाहीये. पण ऐश्वर्या इतकी चॅप्टर इतकी पोहोचलेली ना, सहजासहजी हार मारणाऱ्यातली नाही. त्यामुळे ती आपल्याला वेड्यात काढायचा प्रयत्न करतीये. लताबाई माया ताब्यात आहे आणि मी म्हणेल तसंच तुम्हाला वागायला लागणार. दादा चल, ती म्हणतीये अगदी तसंही करूया आपण. आपलं काम जर होणार असेल तर तिच्या तालावर नाचायला काही एक हरकत नाहीये. इकडे आता मायाने आणि लताबाईने त्या माणसाचा मोबाईल उघडलेला असतो. पटकन उघड. हो उघडला. आणि आता कुणाला फोन लावायचा आहे ना तो लावा. लताबाईला जानकीचा नंबर अगदी तोंडपाठ असतो. लताबाई अजिबात वेळ व्हायला घालवत नाही
आणि लगेच फोन लावायला घेते, कारण तिला माहितीये हा कधीही शुद्धीवर येणार आणि कधीही आपल्याला मारणार. त्यामुळे लताबाईने आता फोन लावायची घाई केलेली असते आणि बिचाऱ्या मायानेही त्याला फोन उघडून दिलेला असतो. लताबाईने पटकन जानकीला फोन लावलेला असतो आणि फोन लागलेला सुद्धा असतो. पटकन फोन उचलावा अशी लताबाईची अपेक्षा असते. सौमित्रा भाऊजी, तुम्ही म्हणताय की ऐश्वर्याच्या ताब्यात आई नाहीये, मग कुठे असेल? जानकी असा विचार करतच असते की समोर टेबलवर फोन वाजत असतो. आता बघूया जानकी वेळेवर फोन उचलते का, किंवा लताबाईचा फोन केल्याचा काहीतरी उपयोग होतो का. लताबाईने एवढा खटाटोप केलाय आणि एवढंच काहीतरी मिळवलंय. आता बघूया या गोष्टीचा काहीतरी फायदा ऐश्वर्याला होतो का, जानकीला होतो का ऐश्वर्याच्या विरोधात उभं राहण्यासाठी. आता जानकीने जर लवकर फोन उचलला तर लताबाईचा प्लॅन अगदी सक्सेस होणार. आता बघूया नेमकी काय होतं. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया. ऋषिकेश, जानकी, अवंतिका, सौमित्र चौघांनीही आता ठरवलेलं असतं की काही झालं तरी ऐश्वर्यावर मात करायची म्हणजे करायची आणि जन्माचे अद्दल तिला नक्कीच घडवायची. प्रत्येक वेळेला ती स्वतः सगळे कारनामे करते आणि स्वतःला शाणी समजते. या वेळेला तिचा प्लॅन तिच्यावरच उलटायचा. चौघांनाही अगदी हिंमत आलेली असते आणि चौघेही आता एकत्र येऊन तिच्याविषयी प्लॅन करतात. जानकी म्हणते आयुष्यभराची अद्दल तर मी घडवणारच, पण परत कुणाबरोबर असा जीव घेणा खेळ ती नक्कीच खेळणार नाही. एखाद्याच्या आईला हात लावला तर त्याचे काय परिणाम होतात हे सुद्धा ऐश्वर्याला मी दाखवून देणार. परत ती काही हिंमत करणार नाही. कळतंय का? आपण सगळ्यांनी मिळून शेवटपर्यंत हा प्लॅन असाच ठेवायचा. आपल्याला काही येत कळलंय काहीही तिला दाखवायचं नाही आणि तिच्यासोबतच आहोत असं दाखवायचं आणि शेवटपर्यंत जे चाललंय अगदी तसंच चालू ठेवायचं. ऐश्वर्याला जर अद्दल घडवायची असेल तर अगदी आपल्याला तिच्या जवळ जायला लागणार, तरच ती ऐश्वर्या आपल्या जाळ्यात अडकू शकते. सध्या आपण तिच्या जाळ्यात अडकलोय असंच आपण दाखवायचंय, पण खरं काय ते डायरेक्ट वेळ आल्यावरच तिला कळालं पाहिजे. इकडे आता ऐश्वर्याला त्या माणसाने जानकी आणि ऋषिकेशचे डिवोर्स पेपर तयार करून दिलेले असतात. हे डिवोर्स पेपर आणि लवकरात लवकर सही घ्यायची. कळतंय का तुला? ऐश्वर्या म्हणते का हो तुम्ही एवढी मदत का करताय? अगं ऐश्वर्या, शत्रूचा शत्रू आपला मित्र असतो, पहिल्यापासून चालत आलंय. आणि जानकी आणि ऋषिकेश वेगळे झाले तर फायदा माझाच आहे. ते माझे दुश्मन आहेत. त्यामुळे ऋषिकेश आणि जानकीचा लवकरात लवकर डिवोर्स कर. आपल्याला हवंय ते करण्याचा प्रयत्न आपण करूया. तुझ्या लक्षात येतंय का? सगळं काही व्यवस्थित असं झालं पाहिजे. आणि आता ऐश्वर्या लक्षात ठेव, जानकी आणि ऋषिकेश कोणत्याही परिस्थितीत वेगळे झाले पाहिजे आणि त्यांच्यासोबत लग्न करायचं की नाही हा तुझा प्रश्न राहिला. तुझा प्लॅन तू वर्क कर. मी मात्र आता डिवोर्स झाल्याशिवाय काय गप्प बसत नसतो. ऐश्वर्याला प्रश्न पडलेला असतो, हा माणूस एवढी काय काळजी घेतोय आणि एवढा काय त्या ऋषिकेश जानकीच्या मागं लागलाय. पुराणा हिसाब असतो तो त्याला चोख करायचा असतो. आता बघूया ऐश्वर्या, जानकी आणि ऋषिकेशच्या आयुष्यात काय नवीन वादळ आणते. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.